ओम नमः सिद्धेभ्यः। श्री राम कथा सुनाएंगे हम, सुनना बालक की तरह तुम। श्री शांति विद्या सन्मति के नंदन, भूल अगर हो जाए तो इस बालक को क्षमा ही कर देना, तुम ही तुम हो तुम। श्री राम कथा सुनाएंगे, प्रभु राम उर में आएंगे। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम तुम कहना ही। दो भाई ने खुर्ची त्यागी, तभी रामायण है घटी हुई। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम तुम ही कहना ही। अपने घर में महाभारत नहीं, रामायण की करो तैयारी। जय श्री राम, जय श्री राम तुम कहना ही कहना होगा। भविजी हो, काल दशरथाची कथा ऐकून, दशरथाचा वृत्तांत ऐकून आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने संकटामध्ये तोंड देणं आवश्यक आहे ही सीख आपण काल घेतली। आज आचार्य भगवान रविसेन स्वामीजी या तिसऱ्या पर्वामध्ये आचार्य भगवान दशरथाचा पुढचा जो कथन आहे ते सगळं करणार आहे। कारण की काल आपण ऐकलं होतं की दशरथ आता आपल्या राज्यातलं राज्य सोडून इतरत्र फिरत आहे। आता त्याच गोष्टीला आचार्य भगवान परत आणि पुष्टी देण्यासाठी पुष्ट करत आहेत की दशरथाची जी कथा होती तीच पुढे चालत आहे। ज्यावेळी अनरण्याचा पुत्र दशरथ प्राण रक्षणासाठी ज्यावेळी भ्रमण करत होता त्यावेळीची कथा आहे। पुढची कथा चालू झालेली आहे। ज्यावेळी तो आपलं प्राण वाचवण्यासाठी इकडे तिकडे भ्रमण करत होता आणि तो भ्रमण करत असताना त्याच्या बाबतीत घडलेले वृत्तांत आचार्य भगवान रविसेन स्वामीजी करत आहेत। अशी घटना घडली। तो उत्तर दिशेला प्रयाण करत होता आणि कौतुक मंगल नावाची जी नगर होतं त्या नगरामध्ये वेगवेगळे पर्वत, उंच 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 तटाने असलेले शुभोत वेली, झाडे, वृक्ष हे सगळ्यांचं नगररम्य असं विस्तृत वर्णन तो पाहत पाहत इकडे तिकडे फिरत होता। परंतु ज्यावेळी त्या नगरामध्ये जो ते नगर होता त्या नगराचं वैभव होतं, ते वैभव पाहत तो दशरथ तिकडे तिकडे फिरत होता आणि त्या नगरामध्ये जो शुभमती नावाचा राजा होता तो राज्य करत होता। उत्तर दिशेची घटना आहे आणि त्याची जी राणी होती ती पृथ्वीश्री नावाची राणी होती आणि त्या राणीला 2 अपत्य होते। त्यामध्ये पहिलं अपत्य होते ते कैकया, पात्र नंबर 5 आणि दुसरा जो पुत्र होता द्रोणमेघ। अशी 2 अपत्य आणि अत्यंत निर्मल गुणांनी असलेली ही अपत्य होती। त्यातील विशेष निर्मल गुण कुणाजवळ होते, विशेष सगळं प्राबल्य कुणाजवळ होतं आणि विशेषता मग असं कुणाचं जर पात्र होतं तरी कैकयाचं होतं। आणि त्या पात्राचं वर्णन करण्यासाठी आचार्य भगवंतांनी हा पर्व सांगितलेला आहे।
या पर्वामध्ये कैकेयी या पात्राचं पूर्णपणे वर्णन होणार. एक गोष्ट लक्षात घ्या, आज एखादी कला जरी एका माणसाकडे असेल तर तो एका कलेमुळे तो व्यक्ती आहे, तो कला संपन्न किंवा कलागुणांनी वैविध्य असलेला व्यक्ती म्हणून प्रसिद्धीस येते. परंतु आता जे आपलं 5व्या नंबरचं पात्र आपल्या समोर प्रस्तुत होणार आहे ते 1-2 गुणांनी नाही तर सर्व संपन्न गुणांनी युक्त असणारं पात्र आहे, की असं कोणतं गुण नाही. त्या सगळ्या गुणांचं वर्णन आचार्य भगवंतांनी एवढ्या उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे. संगीतापासून नृत्यापर्यंत, खाण्यापासून फिरण्यापर्यंत या सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कला ज्या होत्या त्या सगळ्या कला प्राण पूर्णपणे निष्णात असलेली व्यक्ती कोण असेल तर ती कैकेयी आहे. आज अशा पात्राला आपण मिळत आहोत की त्या पात्राची गुण ऐकल्यानंतर आपल्याला वाटेल की अशी गुण माझ्यात कवा येतील. पहिला आचार्य भगवंत सांगत आहेत की सगळ्या प्रकारची लक्षणं शुभ असतील, सगळ्या प्रकारच्या कला आणि सगळ्या प्रकारचे भेद, उपभेद, अनाश्री, संगीत, नाटक, कला, नृत्य या सगळ्या व्यासंगाने युक्त असलेल्या पात्राला आपल्या समोर प्रस्तुत करत आहेत. पहिला बघा, एक सगळ्यात उत्कृष्ट काय जर होतं, संगीत कंठ सगळ्यात उत्कृष्ट होता कैकेयीचा. संगीत कंठ म्हणजे 7 प्रकारचे जे स्वर आहेत, सा रे ग म प ध नी, हे जे 7 प्रकारचे स्वर आहेत त्या स्वरात पूर्णपणे निष्णात होत. कोण जर तिच्या पुढे जर बसला आणि ती कैकेयी जर गायला बसली तर सगळी जी पुढची जी लोक आहेत ती मंत्रमुग्ध होणार. असं संगीत तिच्याजवळ, अशी संगीताची कला तिच्याजवळ होती. आज आम्ही एक लता मंगेशकर बघितल्यानंतर लगेच किती चांगलं संगीत आहे, गुण आहे म्हणजे अशी शास्त्रामध्ये कलाकार होऊन गेले. त्या कलाकारांच्याकडे आमचं लक्ष नाही आणि असे एका गुणात नाही, साध्या गुणात असणाऱ्या नटनटींच्यावर आमचं लक्ष आहे आणि चिंतन करणं आवश्यक आहे. संगीताचे जे 7 प्रकारचे स्वर आहेत त्यामध्ये षडज, ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम, धैवत आणि निषाद या 7 स्वरांनी युक्त द्रुत, मध्य, विलंबित या 3 लयाने, हे 3 प्रकारच्या लय आहेत. तुम्ही ज्यावेळी संस्कृतचे ग्रंथ वाचताय त्यावेळी द्रुत नावाचा छंद येतोय, त्यानंतर मध्य नावाचा छंद येतोय आणि विलंबित नावाचा छंद येतोय. त्याच्या चालीवरच ते सूत्र किंवा ते स्तोत्र म्हणणं आवश्यक आहे. या सगळ्या गुणांनी युक्त असणारी ती कैकेयी होती. मी कैकेयीचं वर्णन करतोय, बऱ्याच जणांना मध्ये कळत नसेल म्हणून परत नाव घेऊन सांगतोय की हे सगळं वर्णन चालू आहे ते कैकेयी या पात्राचं वर्णन चालू आहे. त्याच्या पुढे जाऊन एक सगळ्यात महत्वाची कला कोणती असेल तर या स्वरामध्ये जे सगळे क्रॉस स्वर आहेत त्या क्रॉस स्वरांनी युक्त अशी ती कैकेयी होती. याला काय म्हणायचं तुम्हाला माहिती आहे? तुम्ही गाण्यामध्ये इकडे तिकडे संगीतकाराच्या माध्यमातून ऐकत असशीला की सा सा री री ग ग असे म्हणणारे संगीतकार लय आहे, परंतु क्रॉस संगीत म्हणणारे संगीतकार बोटावर मोजण्यासारखे आहे. आणि ज्याचं वर्णन ज्या पत्राचं चालू आहे ते पात्र असं होतं की क्रॉस प्रकारचे सगळ्या संगीतांना ती जाणणारे होते. त्याच्या पुढे जाऊन पुढचं जर कोणतं बघायचं असेल तर सगळ्या प्रकारची वाद्य, जे तंतू वाद्य असेल, बासरी असेल, वीणा असेल, तबला असेल, त्या सगळ्या वाद्यामध्ये निष्णात असलेली ही पात्र आपल्या समोर येत आहे. त्याच्या पुढे जाऊन आता तुम्ही म्हणशीला वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या भाषा असतात, वेगवेगळ्या प्रांताची वेगवेगळी लिपी असते. तुम्ही म्हणतात देशाच्या भाषा आणि प्रांताच्या लिपी कशा आहेत, तर तुम्हाला समजावून सांगतो ही सिस्टीम काय आहे. त्या सगळ्या कलागुणांनी एकत्र असलेली, आता हे सुद्धा याच्या माध्यमातून आपल्याला सगळं ज्ञान आचार्य भगवंत द्यायचे. देशाच्या भाषा म्हणजे आता महाराष्ट्राची देशाची भाषा तुमची हिंदी आहे,
प्रांतांची भाषामध्ये महाराष्ट्राची मराठी, कर्नाटकची कन्नड, गुजरातची गुजराती, पश्चिम बंगालची बंगाली, अशा ज्या आंध्र प्रदेशची तेलुगू, तमिळनाडूची तमिळ, केरळची केरळी, या सगळ्या भाषा आहेत. देशाची भाषा एकच असेल परंतु प्रांतांच्या भाषा आहेत ते वेगवेगळे, त्याला लिपी म्हणतात. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि हे ज्ञान सुद्धा कुठल्या लिपीचं आणि कुठल्या भाषेचं ज्ञान तिच्याजवळ नव्हतं असं नाही. सगळ्या देशांच्या सगळ्या भाषा, सगळ्या लिपींची सगळ्या लिपी तिला कंठस्थ होत्या. आज आम्ही एक मराठी किंवा आमची मुलं जरा इंग्लिश चांगलं बोलले, हे किती चांगलं बोलते बरोबर. अशी पात्र आमच्या शास्त्रामध्ये अशी व्यक्तिरेखा होऊन गेल्या की त्यांच्याजवळ काय ज्ञान नव्हतं असं नाही. आम्ही समजूनच घेतलं आणि त्या पात्रांची कधी आम्ही उद्घोषणा कधी केली नाही. सगळीजण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांनी म्हणलं की जे गणित आहे त्या गणितामध्ये जर कोण निष्णात असेल तर बऱ्याच जणांची शास्त्रज्ञांची नावं घेतली जातात. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, गणित आणि लिपी ज्ञान मध्ये जर कोण निष्णात असतील तर ब्राह्मी सुंदरी यांनी पहिला प्रथम चालू केले या देशामध्ये. ते गणिताचं ज्ञान आणि लिपीचं ज्ञान, ब्राह्मी पासून ब्राह्मी लिपी आणि सुंदरी पासून गणिताचं ज्ञान, या सगळ्या गोष्टी त्यावेळेपासून चालू आहे. याला कधी आम्ही निष्णात केली नाही. याचा विचार आमच्या जीवनात करणं आवश्यक आहे. त्या सगळ्या भाषामध्ये सगळ्या प्रकारने निष्णात असणारी ती कैकयी. आता त्याच्या पुढे जाऊन एक गोष्ट लक्षात घ्या, नाना शुष्क आणि वर्जित ही दोन प्रकारची चित्रांची कला आहे. चित्रकला आहे. नाना शुष्क आणि वर्जित नावाची दोन कला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जी पहिल्या प्रकारची कला सांगितली आहे त्यामध्ये सुद्धा द्रव्यापासून वेगवेगळ्या कला निष्णात केल्या जातात. त्यामध्ये चंदन वगैरेच्या द्रवापासून जे उत्पन्न होणार त्याला आदरचित्र म्हणतात. आणि कृत्रिम आणि अकृत्रिम रंगांनी ज्यांची रचना पृथ्वी, जल, वस्त्र यावर केली जाते ते अनेक रंगाचे असते. त्या कैकयीस ह्या सगळ्या प्रकारचं ज्ञान होतं बघा. त्याच्या पुढे जाऊन मूर्तिकला. तुम्हाला आज मूर्तिकला माहित सुद्धा नसेल. मूर्तिकला माहित आहे तर मूर्तिकलाचे आचार्य भगवंतांनी 3 भेद सांगितले, क्षय, उपचय आणि संक्रम. लाकूड वगैरे त्यापासून ज्या मूर्ती बनवतात त्याला क्षयजन्य मूर्तिकला म्हणतात. त्याच्याकडून माती वगैरे थापून मूर्ती जे बनवतात त्याला उपचय नावाची मूर्तिकला म्हणतात. आणि त्याच्या पुढे जाऊन प्रतिबिंब म्हणजे साचा बनवून त्याच्यापासून मूर्ती जी बनवतात त्याला संक्रमजन्य मूर्तिकला म्हणतात. या तिन्ही कलामध्ये ते निष्णात होते. आता तुम्हाला डोक्यामध्ये एक विचार येत असेल, ह्या पात्राचं वर्णन सगळं चालू आहे परंतु भारतामध्ये सगळ्या प्रकारच्या कलांचं ज्ञान कुणी दिलं असेल तर एकमेव जैन आगमामधून, जैन धर्मामधून हे सगळ्या कलांचं ज्ञान पूर्ण भारत देशाला दिलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून आचार्य भगवंतांनी हे सगळं वर्णन करायला आहे. आम्हाला आज फक्त मूर्तिकला एवढंच माहित होतं. त्या मूर्तिकलेची सुद्धा भेद आहेत. त्या मूर्तिकला कशा कशा केल्या जातात, संगीताचे सुद्धा भेद आहेत, ते कशा पद्धतीने केले जातात, हे सगळं ज्ञान आचार्य भगवंतांनी या रामायणामध्ये घातलेलं आहे. तुम्हाला आजपर्यंत माहित होत आहे. नुसतं मूर्तिकला ऐकलेलं, कुंभार जे मूर्त्या करतो त्याला मूर्तिकला म्हणतात, छान. परंतु कुठल्या प्रकारची मूर्ती कशी आहे, कुठल्या प्रकारचे कसलं काय केलं जाते, या सगळ्या कुठल्याही गोष्टी आम्हाला कधीही माहित नव्हत्या. परंतु या सगळ्या प्रकारच्या कला या कैकयीस होते म्हणून आचार्य भगवंत त्याचं वर्णन केलंय. त्या पात्राला एवढे उंच नेऊन ठेवाले कारण की ते मातेचं पात्र आहे. कुणाचं पात्र आहे? आईचं पात्र आहे. त्या पात्राला आचार्य भगवंत पूर्णपणे विशिष्ट रूप देऊन विशिष्ट गुणाने सुसज्ज करत आहेत. त्याच्या पुढचं जर बघायचं असेल तर पत्रछेदाचे बुस्किम, याला छिन्न आणि अछिन्न म्हणतात. ही एक कला आहे. ती कला तुम्हाला सांगितलं लक्षात येईल, फक्त नावं लक्षात येणार तुमच्या. याला पत्रछेदाचे बुस्किम म्हणतात. त्याला काय कला आहे माहिती आहे? सुई दोरा. हो, हे माहितीच आहे का मला? हे काय नवीन सांगायला. परंतु त्याचं नाव काय आहे शास्त्रामध्ये? पत्रछेदाचे बुस्किम. त्याचे 2 भेद आहेत, छिन्न आणि अछिन्न. म्हणजे पत्रछेदाचे बुस्किम, छिन्न, अछिन्न असे त्याचे 3 प्रकार होतात बघा.
सुई किंवा दात वगैरेच्या साह्याने जे केले जाते त्याला बुस्कीम म्हणतात. काय म्हणतात? सुई आणि दात याच्या द्वारे केले जाते त्याला बुस्कीम म्हणतात. कात्रीने कापून जे बनवले जाते व इतर अवयवांच्या संबंधांची युक्त असते त्याला छिन्न म्हणतात. आणि त्याच्या पुढे जाऊन जे सांगते कात्रीने कापून बनवले जाते पण इतर अवयवांच्या संबंधाने रहित असते ते अच्छिन्न होय. हे 3 कला सांगितल्या. यामध्ये सुद्धा सगळ्यात निष्णात, पूर्ण देशामध्ये सगळ्यात निष्णात कोण होती ती कैकेयी होती. आता पुढचं सांगले माल्य क्रिया. हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे परंतु महाराज नावावरून कळणार नाही. माल्य क्रिया याचा अर्थ आहे माळा बनवणे. याचे सुद्धा आचार्य भगवंतांनी 4 प्रकारचे भेद केले आहेत. आर्द्र, शुष्क, तदुन्मुक्त आणि मिश्र असे 4 प्रकारची माल्य क्रिया आहे. हे कधी ऐकलंय? तुम्ही फक्त 2 प्रकारच करताय. एक नुसतं वळीनं ओवायचं आणि एक गाठीच्या मध्ये फुल घालायचं, गाठ मारायची, गाठीच्या मध्ये फुल घालायचं. हे 2च माहिती आम्हाला. कारण की लहानपणापासून कधी कधी केले तेवढंच आम्हाला माहिती. मला बाकीचं काय आम्हाला सांगू नका म्हणजे. आचार्य भगवंतांनी या सगळ्या प्रकारच्या कला इथं सांगून ठेवलेल्या आहेत. आज त्या पात्राला आईचं पात्र असं असते की सगळ्या प्रकारच्या कला शिकवू शकते. हे मला तुम्हाला सांगायचं आहे म्हणून सांगावे. सगळं मला सकाळी भावना झाली की हे सगळं नाही कैकेयीचं पात्र आहे ते नुसतं फक्त असं आहे एवढं सांगून पुढे जावं. परंतु परत भावना झाली आईच्या पात्राला कळावं, मुलांना काय काय शिकवायला काय काय कला कळलं. आता शिकावं लागतात, किती कष्ट घ्यायला लागते आई व्हायला हे कळावं म्हणून सांगावले बरं का. कळलं? या 4 प्रकारच्या ज्या क्रिया आहेत त्यामध्ये एक जी 4 प्रकारचे माल्य क्रिया आहे त्यामध्ये ओली ताजी फुले वगैरे पासून जी माला बनवली जाते त्याला आर्द्र माल्य क्रिया म्हणतात. त्याच्या पुढे जाऊन सुकलेली पाने वगैरे पासून माला बनवलेल्या शुष्क माल्य क्रिया म्हणतात. तांदळाची शिते वगैरे पासून जी माला बनवली जातात तदुज्जित माल्य क्रिया म्हणतात. आणि या तिन्ही पद्धतीने मिळून जी माला बनवली जाते त्याला मिश्र माल्य क्रिया म्हणतात. तर ह्या क्रिया या 4 प्रकारच्या क्रिया आहेत. त्यामध्ये आर्द्र, शुष्क, तदुन्मुक्त आणि मिश्र या 4 प्रकारच्या क्रिया. यामध्ये सुद्धा ही कैकेयी पूर्णपणे निष्णात होते. आज आम्ही मुलांना सांगतोय हे कर, ते कर, हे कर, हे कर. आईंना सांगावे बरं का, बाबांना सांगा नाही. बाबा ऑफिस मध्ये असतात. आई दिवसभर मुलाच्या जवळ असेल सगळं सांगते हे कर, ते कर, ते कर. परंतु त्याच्या किती क्रिया आईंना येत असतात हो. आता तुम्ही घरात गेल्यावर नाही प्रत्येक समयला मुलगा पुढ्यात आल्यावर तुम्ही हे आठवणारे महाराजचे शब्द आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आचार्य भगवंतांनी का शास्त्रामध्ये सांगितले याचं चिंतन ज्यावेळी मी करत होतो सामायिक मध्ये त्यावेळी मला आठवलं खरोखर आचार्य महाराजांना का सांगायचं आहे की सगळ्या मातांनी असं बनावं म्हणून आचार्यांनी हे सांगून ठेवलेलं आहे. मुलाला पूर्णपणे संस्कारित बनवण्यासाठी पूर्ण पृथ्वीवर मुलगा असा बनावा की त्याची तोड कोणीही दुसरा मुलगा करू नये असा मुलगा बनावा म्हणून त्या आईला सगळ्या प्रकारच्या कला निष्णात असणं आवश्यक आहे. आमच्या आचार्य महाराज सन्मसार महाराज काय म्हणायचे पुत्र व्हावा याचा गोंडा त्याच्या तिन्ही लोकी झेंडा. जर आई अशी कलावंत असेल, आई सगळ्या कलागुणांनी जर युक्त असेल तर त्यांचा पुत्र असा होतो की त्याच्या तिन्ही लोकात झेंडा लागतो. कीर्तनकरांची माता आईच एवढ्या कलांच्या मध्ये वेगवेगळ्या गुणांच्या मध्ये निष्णात असते की त्याचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा लागतोय. कशामध्ये? तिन्ही लोकांमध्ये झेंडा लागतोय. ही गोष्ट महत्वाची. त्यामुळे आम्ही या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. त्याच्या पुढे जाऊन आचार्य भगवंतांनी पुढची जी कला सांगितलेली आहे जिच्याजवळ कैकेयी जवळ जी कला होती त्यात योनिद्रव्य, अधिष्ठान, रस, वीर्य, कल्पना, परिक्रम, गुण, दोष विज्ञान आणि कौशल ही गंध योजन म्हणजे सुगंधित द्रव्ये तयार करण्याची कला माहितीये. सांगितलं कळते तुम्हाला काय आहे. अष्टगंध तयार करणे घरातल्या घरात करू शकताय. आज आम्हाला काय नाही महाराज 5 रुपये द्यायचे एक पाकिट म्हणजे बघा आणायचे. एक जर महिला यामध्ये अशी असेल की तिला अष्टगंध किंवा शुद्ध
गंध तयार करायला येते. एक तर महिला आहे, गंध तयार करण्याची जी भेद आहे ती माहिती अशी एक महिला. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. बघा आचार्य भगवंतांनी सांगितलेले आहे त्यामध्ये ज्याच्यापासून सुगंधित द्रव्य तयार होतात, ज्याच्यापासून तगर तयार होते, त्याचे मूळ पदार्थ आहेत. ते सगळे मूळ पदार्थ काय आहेत, ते सगळ्याचे धूपबत्ती, अगरबत्ती या सगळ्या गोष्टी कशा तयार केल्या जातात ही सगळी एक कला आहे. आणि या कलेचे भेद मी सांगितले, त्या सगळ्या भेदामध्ये ही निष्णात होती. त्याच्या पुढे जाऊन ती जी कला आहे ती कुठली, त्या सुगंधित द्रव्यामध्ये त्या पदार्थांचा विचार करावा लागतो. त्याला रस म्हणतात. तुम्हाला हे माहिती आहे कुठलं कुठलं, तुरट, गोड, तिखट, कडू आणि आंबट, हे 5 प्रकारचे रस आहे. याचा सगळ्यामध्ये विचार केला जातो. आज एक गोष्ट लक्षात घ्या, त्याच्या पुढे जाऊन जर कुठले गुण असतील तर भोजनाचे सगळ्या प्रकारचं ज्ञान होतं. त्यामध्ये भक्ष्य, भोज्य, पेय, लेय आणि चोप्य या प्रकारचे जे भोजनाचे प्रकार आहेत त्याच्यात सुद्धा निष्णात असणं आवश्यक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जे चवीसाठी खाल्ले जाते सांगायला का, जे चवीसाठी खाल्ले जाते त्याला भक्ष्य म्हणतात. त्याच्या पुढे जाऊन कृत्रिम, अकृत्रिम असे 2 प्रकारचे असते. म्हणजे भूक भागवण्यासाठी जे खाल्ले जाते त्याला भोज्य म्हणतात. मुख्य व साधक असे 2 भेद आहेत. त्यात भात, भाकरी असे मुख्य भोजन आहे. त्याच्या पुढे जाऊन वरण, भाजी असं साधक भोजन आहे, त्याला भोज्य म्हणतात. हे सांगायला. त्याच्या पुढे जाऊन शीतपेय, सरबते, पाणी याप्रमाणे जे पेय आहे ते 3 प्रकारचे आहेत. कुठले म्हणजे शीतपेय, पाणी आणि मद्य हे 3 प्रकारचे पेय आहेत. त्याच्या पुढे जाऊन चाटून खायचे जे आहे त्याला लेय म्हणतात. चाटून काय खाताय, हा काय वर्षभर घालून बरणीत ठेवायचं आणि हा खायचं म्हणाले बघा. हा उघड आहे. जैनांनी असं खायचं नसते मुरवलेलं लोणचं. नरकाईचं दार सांगितले मुरवलेलं लोणचं खाणाऱ्याला. मी सांगाल नाही, आचार्य भगवंतांनी सांगितले नरकाईच्या चोऱ्यामध्ये रात्री भोजन करणे आणि मधु, मद्य आणि मुरलेलं लोणचं खाणे नरकाईच्या दारामध्ये आहे बरं का. काढून बघण्याचं शास्त्र काढून बघा. आपण जैनांनी काय करायचंय, 1 दिवस घातलेले 1 दिवसाचं लोणचं खाऊन संपवायचंय. त्याला तसं लोणचं खावा, कारण तसं खावा, नंतर मोरायला पाहिजे म्हणून. मोरायला काय मोरते कोणास ठाऊक. कधी तर मोरलेलं लोणचं वर काढा आणि ते राखेल टाकून बघा काय दिसते. बघा की जरा काय दिसते. एवढी मोठी मोठी आळे दिसतात. काढून बघा, ही गोष्ट लक्षात आहे. मी इथलं सांगालोय. तर त्याच्या पुढे जाऊन राग आणि खांडव प्रकारचे लेह असते. याचे खांडव आणि लेह असे 3 प्रकार सांगितले. एक जे शोषून घ्यायचे असते त्याला चोष्य म्हणतात. शोषून घ्यायचं त्याचे कृत्रिम आणि कृत्रिम 2 भेद सांगितले. त्यामध्ये ज्ञान, अस्वाद्य विज्ञान होय, म्हणजे पाचन, छेदन, उष्शीकरण, शीतकरण वगैरे त्याचे अनेक भेद आहेत. ह्या सगळ्या कलेमध्ये कोण कोण होती निष्णात, कैकय्या. एका पात्रासाठी त्याच्या पुढे जाऊन पुढचं ज्ञान होतं बघा. महाराज म्हणणार हे काय काय सांगायला जरा डोक्यावरनं चालले, परंतु कला माहित असायला पाहिजे. आजपर्यंत ज्या कलांना कधी ऐकलं नाही अशा कलामध्ये निष्णात असणारी माता, ती माता अशी निष्णात होती म्हणून त्यांचे पुत्र असे निष्णात बनले म्हणून सांगायला. पुढचं आहे जे वज्र म्हणजे हिरा, त्यानंतर मोती, वैडूर्य म्हणजे नीलम, सुवर्ण, रजतयुत, वस्त्र, शंख या सगळ्या रत्नांची उत्तमता लक्षणावरून ती कैकय्या उत्तम रीतीने करत होती. ते सुद्धा जाणत होते. कुठला रत्न आहे, कुठला नीलम आहे, कुठला हिरा आहे, कुठलं सोनं आहे, कुठलं चांदी आहे. आज बेल्टिंग दिली तर आम्ही काय म्हणतोय, म्हणले बघा सोनच आहे. आणि नुसता जर्मन दिसलं तर कधी कधी जर्मनला पॉलिश केलेलं असते ती चांदीच म्हणतो. काय अवघड आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, या बाकीच्या गुणांनी सुद्धा आणि सहित असणं आवश्यक आहे. त्याच्या पुढे जाऊन एक सगळ्यात मोठी कला कोणती असेल तर भरतकाम.
रंगांची जी काम आहे त्याला भरतकाम म्हणतात. त्या भरतकामामध्ये सुद्धा वेगवेगळ्या रंगांनी वस्त्रे रंगवणे ती कुशलतापूर्वक सगळं करत होती. आणि त्याच्या पुढे जाऊन लोखंड, हस्ती, दंत, लाख, क्षार, शिला, दोरा याच्या सहाय्याने निरनिराळे उपकरण बनवण्याची सुद्धा कला तिला येते. आज या सगळ्या कला गेल्या सोडा. एक तुम्हाला सांगतो, ह्याच्यावरून मला आठवलं, जयसिंगपूर मध्ये एक सर आहेत, जैनापूरचे प्राध्यापक आहेत. त्यांनी एक क्लासेस चालू केले. तुम्हाला माहित नसेल, आज तुमची मुलं, तुमच्या मुलांना जर या सगळ्या गोष्टीपासून दूर करायचं असेल म्हणून मी तुम्हाला आयडिया द्यावी. जयसिंगपूर मध्ये त्या प्राध्यापक सरांनी एक क्लासेस तयार केल्यात. 3000 रुपये महिन्याची फी आहे. 3000 रुपये महिन्याची फी. ते काय शिकवतात माहिती? ह्या ज्या कला आहेत, ग्रामीण कला, दोराची वेगवेगळी कला, कागदावरच्या वेगवेगळ्या कला, परत त्याच्यानंतर पाटावरच्या वेगवेगळे गेम्स, सगळे जे जुन्या कला होत्या ना, त्या सगळ्या कला शिकवण्यासाठी त्यांनी क्लासेस काढल्यात. आता जवळ 200 विद्यार्थी त्याच्यावर. एका विद्यार्थ्याला 3000 रुपये फी आहे. 200 विद्यार्थी किती झालं? 10 विद्यार्थी 30,000 झालं. 100 विद्यार्थी 3 लाख झालं. किती लाख झालं? 6 लाख रुपये झाले. एक गोष्ट लक्षात घ्या, आज हे का शिकवण्याची गरज पडल्या? मी सुद्धा आज पाठशाळेमध्ये बऱ्याच मुलांना आता दोऱ्याच्या गेम, कागदाच्या गेम शिकवायला चालू केले. का? मोबाईल पासून ते दूर व्हायला पाहिजेत म्हणून. आज सगळी मुलं दुसरं काय नाही, ठावके घेतात आणि बसतात. ठावकं म्हणजे काय? मोबाईल. त्याच्यामुळे कुणाला ठाऊकच होत नाही तो व्यक्ती कुठे आहे त्याला, म्हणून ठाऊक नाव ठेवले मी. आता इथं महाराजांच्या पुढे बसलेले असतात आणि सांगतात कुठं? वडगावात आहे, जयसिंगपुरात आहे, कोल्हापुरात आहे, घरात आहे, काय काय सांगतात कुणाचं, म्हणून त्याचं नाव ठाऊक पाडले मी. कधी जर मनात विचार आला सामायिक मध्ये मोबाईल मोबाईल मोबाईलचं काय, त्यावेळी हे कळलं की ठाऊकायचे. का? कारण कुणाला ठाऊक कोण देत नाही तो माणूस कुठे आहे. आणि आमचे बरेच जण म्हणतात सुद्धा, माणसातून माणसाला जे उठवते ते मोबाईल. काय म्हणलं मी? सगळ्या माणसांचं ते व्यवस्थित बसलेले असेल शांत, वाजले की ते उठून. सगळी गोष्ट आहे. या कला का सांगितलं मी? या कला का सांगणं आवश्यक आहे? आज आमच्या मुला मुलींना या कलांपासून बराच फायदा मिळू शकतो. त्यांच्या ज्ञानामध्ये वृद्धी होऊ शकते. भारतामध्ये भारत एवढा समृद्ध होता याचं मूळ कारण सगळ्या कला पहिला सगळी माणसं निष्णात करत होते आणि गुरुकुल शिक्षणप्रणालीमध्ये सगळं शिकवायचं. आज इंग्रजीने सगळं घालवलं. तरी आमच्या आयांना माझा मुलगा टॉय, बूट, सॉक्स, इन्शर्ट केलेल्या कपड्यामध्ये बेल्ट वगैरे घालून चांगल्या मोठ्या बस मधून 80 लाखाच्या जायला पाहिजे. आईला इंग्रजी येत नसलं तरी चालतं. अभ्यास करायचा. संध्याकाळी बोल विचार मला काय करायचं? अभ्यास. इंग्रजी काही कळत नाही आईला, अभ्यास करायला. झोपते का अभ्यास करते कुणास ठाऊक. चिंतन करणं आवश्यक आहे. ही भाषा का आली आपल्या देशामध्ये? याचं मूळ कारण भारतीय लोकांना अज्ञानी बनवण्यासाठी ही भाषा भारतामध्ये आली. आणि याचं मूळ कारस्थान लॉर्ड मेकॅलेने रचलं होतं. आज मी सगळा विषय हा चौक्यामध्ये थोडाफार घालता कोणी तर काय तर प्रश्न केला म्हणून आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे आमच्या कला मुलांना शिकवा. त्याच्यासाठी आयांनी पहिला शहाणं होणं आवश्यक आहे. शास्त्र जरा वाचा आणि त्यात निष्णात व्हा. तुम्ही वेगवेगळ्या कलामध्ये मुलांना शिकवा. लहानपणापासून तुम्ही ज्या कला, जी गुण शिकवणार आहे ती मुले शिकत जाणार आहे. आज तुम्ही लहानपणी जरा मालगा इकडे तिकडे काय झाला, 5 रुपये देताय, कुरकुरेचं पॅकेट आणायला होताय, कुरकुरे खायला होताय, मग ते सारखं कुरकुरतय. आणि काय जरा रडलं तर आणि 10 रुपये द्यायचं चिप्सचं पाकिट. तो मुलगा मोठं झालं चिप्स सारखा होतोय. अशी पद्धत आहे. खरं सांभाळली हे चालू आहे. आता ही जी सत्य परिस्थिती मांडवली आज, पहिला जी सगळी बलदंड शरीराचे असणारी व्यक्तिरेखा सगळ्या होत्या, ते का होत्या? त्यांचं खानपान शुद्ध होतं आणि बोलचाल शुद्ध होती, व्यवहार शुद्ध होते आणि सगळ्या प्रकारे कलाने निष्णात होते, म्हणून त्यांच्याजवळ हे सगळे गुण होते. ही गोष्ट लक्षात ठेव.
म्हणून तुम्हाला सांगाले तुम्ही या गोष्टी निष्णात करणं आवश्यक आहे, त्यात निष्णात होणं आवश्यक आहे. त्याच्या पुढे जाऊन एक बाकीचं सांगण्यापेक्षा जेवढं सांगायचं आहे तेवढं या सगळ्या गोष्टीमध्ये निष्णात असणाऱ्या त्याच्या पुढे जाऊन आणि कुठल्या कला असतील तर त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. या मापन नावाची एक कला आहे. मापन नावाची कला प्रकार सगळं गेले. नुसता कुठं तर उभा राहायचं, कशात तर ठेवायचं, कशात तर ठेवला तर तिथं खाली सगळं पडते. मापन नावाची कला म्हणजे तराजू असेल, मापटी असेल, हे सगळं होतं नाही. हे कला आहे सगळ्या. मापन नावाच्या कलेमध्ये सगळी कला शिकवली आहे. हे मापटा असेल, शेर असेल आणि चिपटा असेल, मट्टा असेल, मेहरी असेल, चिंबू असेल, हे सगळं होतं त्यात. हे सांगायला इथं सांगितलंय ते लांबीचं आहे त्याचं माप जे जे होतं त्या सगळ्या कला माहिती. आज नवीन सुनाला एका सुनाला तर चिपट, मापट, चिंबू आणि लोटा माहिती का विचारा. कोणाला माहितीये? एका सुनांना सुद्धा माहित नसेल. आज काय काय नवीन अशा आता ज्या सुना होत्या त्या नाही आता सासू झाल्या त्यांना मी माहित नसेल. लगेच सासवा बघायला मारायला माहिती. एक गोष्ट लक्षात हे सांगितलं का ह्या कैकेयीला जेवढे जे गुण होतं ज्ञान होते ते सांगायसाठी सांगाले. त्यानंतर 4 प्रकारच्या क्रीडामध्ये चेष्टा, उपकरण, वाणी आणि कला व्यासंग शरीराच्या शाईने जी केली जाणारी क्रीडा आहे त्याला चेष्टा म्हणतात. शरीराच्या माध्यमातून दुसऱ्यांना समजावून सांगायचं मी काय सांगाले. तुम्ही फक्त एकच जाणताय नाटक. काय एकच नाटक तुम्ही जाणताय, परंतु शरीराच्या दयेने सगळ्या गोष्टी तुम्ही समजावून सांगू शकता. शरीर एक अशी माध्यम आहे की न बोलता सुद्धा तुम्ही दुसऱ्या लोकांना सगळ्या प्रकारच्या कलांना किंवा सगळ्या प्रकारच्या गोष्टींना समजावून सांगण्याची कला या शरीरामध्ये त्याला चेष्टा म्हणतात. फक्त सुचेष्टा करा, कुचेष्टा कधी करू नका. त्याचे 2 भेद आहेत चेष्टेचे. एक कुचेष्टा आणि सुचेष्टा. सुचेष्टा म्हणजे कोणते बोध होणारे न ज्ञान होणारे सगळ्या ज्ञान प्रकार ज्ञानाला करून देणे याला सुचेष्टा म्हणतात. आणि कुचेष्टा म्हणजे दुसऱ्याचा अपमान करण्यासाठी दुसऱ्याला अपमानित दुसऱ्यांना अपमानित करण्यासाठी दुसऱ्यांना नजरेतून खाली पाडण्यासाठी ज्या केल्या जातात त्याला कुचेष्टा म्हणतात. त्याच्या पुढे जाऊन सांगितलेलं आहे आचार्य भगवंतांनी चेंडू वगैरे साधनाने खेळणे याला उपकरण क्रीडा म्हणतात. हे तर असं सगळं गेले नुसतं हातात एकच कोपऱ्यात बसायचं, या कोपऱ्यात बसायचं, त्या कोपऱ्यात बसायचं. चिड आली की दुसरं काय करायचं नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढे पालक हे सगळं ऐकायला लागले, आई वडील असतील, आजी आजोबा असतील, पहिला तुमच्या मुलांच्याकडे एक लक्ष द्या. मी सूचित करलो या व्यासपीठावरून. आज 1-2 प्रकारची साधनं अशी मोबाईलच्या माध्यमातून फैललेली आहेत. आज बऱ्याच मुलांची त्याच्या माध्यमातून आत्महत्या होऊ लागल्या. भारतामध्ये 8,55,000 मुलांनी त्या माध्यमातून आत्महत्या केलेली आहे. आणि दुसरं माध्यम मी सांगायला त्याच्या माध्यमातून फक्त या गेल्या वर्षामध्ये एका वर्षामध्ये भारतामध्ये 65,000 मुलांनी आत्महत्या केलेली आहे. 4 प्रकारचे गेम मी कायमस्वरूपी सांगतोय. पबजी, फ्री फायर, बीजीएमआय आणि ब्लू व्हेल या 4 प्रकारचे गेम तुमची मुलं कोण खेळत असेल तर त्यांना बंद करवा. 8,55,000 मुलांनी भारतात आत्महत्या केली आहे या 4 गेममुळे. आज बारक्या एवढं मुलांना सुद्धा ते व्यसन लागले. ते व्यसन लागलं की असं व्यसन आहे, एक तर ते स्वतःचा प्राण सोडतात नाहीतर ते गेम सोडतात. एवढं वाईट व्यसन आहे. तुमच्या मुलांच्याकडे लक्ष द्या. आज छोटी मुलं, एवढी मुलं आज खेळायला. मी बऱ्याच गावात बऱ्याच मुलांना जबरीनं जर घेत नसेल तरी त्याला समजावून सांगून बुजवून जेवढं कसं असेल लाड काय साम दाम दंड या सगळ्या माध्यमातून सगळ्या मुलांना हे नियम देण्याचं त्याचं कंपल्सरी चालू. आज सत्य का घटना सांगवले पूर्ण जगामध्ये 23,65,445 मुलांनी आत्महत्या केल्या पूर्ण जगामध्ये या 4 गेमसाठी. दुसरे एक वातावरण आले आज तरुण युवक युवती आणि जे 8वी पासून पुढची मुलं मुली आहेत त्यांच्यामध्ये एक नवीन आले. युट्यूबच्या माध्यमातून एक नवीन अशी एक गेम आहे की त्या गेमच्या माध्यमातून रात्री 12 वाजता सगळ्या मुला मुलींनी एकत्र जमायचं.
एकत्र जमायचं, एक टेबल एक मांडला जातोय, त्या टेबलाच्या भोवती रांगोळी काढली जाते आणि त्याच्यावर वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये मेणबत्त्या लावल्या जातात आणि मध्ये काय काय वेगवेगळी साधनं ठेवून भूतांना बोलण्याची क्रिया केली जाते. हे आता या 1 वर्षामध्ये एवढं फैलत आहे, 65,000 मुलांनी आत्महत्या केल्या. किती? 65,000 मुलांनी याच्यासाठी आत्महत्या केलेली आहे. आम्ही लक्ष देणं आवश्यक आहे. मी या गेमचा विषय आला किंवा क्रीडाचा विषय आला म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला उद्घाटित करताय. तुमच्या मुलांना तुमच्या मुलींना सावरा. ही धोक्याची घंटी तुमच्या समोर वाजवल्या. मी एक सत्य उदाहरण सांगतोय, तुम्हाला आठवत असेल, तुमच्या या किनी नगरातूनच मी नाही खारेपाटण या ठिकाणी गेलतो. आठवतंय का? बघा, आठवतंय काय? कोकणात माझा दौरा झाला. मी आणि सभासद महाराज होतो त्यावेळी कोकणात गेलो. त्यावेळी कशासाठी गेलतो कोकणात तुम्हाला माहिती आहे? बऱ्याच जणांना माहित नसेल मी कोकणात का गेलो. कोकणात काय कोकण बघायचं होतं म्हणून गेलो नव्हतो. धबधबा आणि हे आणि काय काय बघायला जाताय तुम्ही, तसलं बघायला गेलो नव्हतो आम्ही. कोकणात गेलतो याचं मूळ कारण 6 घरं आपल्या जैन समाजातील ती दुसऱ्या धर्मामध्ये धर्मांतरण करणार होती म्हणून कोकणात गेलो. 5 घरांना आम्ही वाचवू शकलो, परंतु एक घर गेलं ख्रिश्चन धर्मामध्ये. हे तुमच्या व्यासपीठावरून सांगायला ही अवस्था आहे. परंतु कोकणात गेल्यानंतर एक तिथं घडलेली एक सत्य घटना सांगतो. एक 4 जी वेळेला सांगवल्या, आता क्रीडाचा विषय आलाय म्हणून मी सांगवलं त्यातनं, की एक मुलगा असा होता, तिथे एक आजी होती आणि त्या आजीचा एक नातू होता. घरामध्ये आहार होता म्हणून नाही त्या आजीनं आपल्या मुंबईला राहणाऱ्या सगळ्या सुनेला, मुलग्याला, नातूला आणि नातीला सगळ्यांना बोलवलं होतं. आहार बिहार झाल्यानंतर आजी सुनेला काय म्हणते माहिती काय, की आता महाराजींनी पाठशाळा चालू केली आणि नात आणि नातू दोघंही पाठशाळेत जरा चांगले धर्माचे संस्कार घेते, थोडे दिवस राहावा आणि महाराजजी गेल्यावर तुम्ही मुंबईला निघून जावा. 4-5 दिवस मुलांची शाळा बुडली तर बोलून दे. आजी असं म्हटल्यावर सून काय म्हणते माहिती काय, एवढे सगळे पैसे भरलेत क्लासला तेन आणि क्लास तेन ट्युशन तेन कुठल्यावर चालतंय वे, आम्ही काय राहणार नाही जावा. कोण म्हणली? सून. सून 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 म्हणली ते सांगाले. म्हणल्यानंतर त्यांनी त्या दिवशी निघून गेले आणि सत्य घडलेली घटना आहे तुमच्या समोर प्रकाशित करत आहे. ते गेले आणि 2-3 दिवसानंतर गेल्यानंतर तिथं मुंबईमध्ये सत्य घडलेली घटना. कोणाला विचारणार असेल तर फोन लावून विचारा. सत्य घडलेली घटना काय, तो मुलगा जो छोटा होता, जो 7वी का 8वीला होता, त्याला पबजी गेमचं एवढं खूळ होतं. तो घरामध्ये सकाळच्या दिवशी एक दिवस काय करत होता, ते गेम खेळत होता. 4 वेळा वडिलांनी समजावून सांगितलं की खेळू नको, विस्कावून घ्यायचा प्रयत्न केला, डोक्यावर मारलं तरी त्या मुलग्याचं लक्ष नाही, त्यातच डोकं. आणि 3 वेळा परत सांगितलं तरी सुद्धा लक्ष नाही. बाबांना एवढा राग आला, बाबांनी रागारागामध्ये गेले आणि तिथं त्याचा मोबाईल काढून घेतला आणि खोलीत निघून गेले. मोबाईल काढून घेतल्या अशी घटना घडली, तुम्हाला सगळ्यांना अतिशय वाईट वाटेल. घटना अशी घडली की मुलगा गेला आणि घरामध्ये जे असलेली बंदूक घेतला, पहिला बाबांना गोळी घातला, आईला घातला, बहिणीला घातला आणि स्वतःला घालून उडवून गेला. ही सत्य घडलेली घटना आहे. त्या गेममुळे झालेली ही घटना. एवढे विदारक प्रसंग पूर्ण विश्वामध्ये व्हायला, देशामध्ये व्हायला. आज कित्येक मुलांनी आपल्या आई वडिलांना सुद्धा या गेमच्या माध्यमातून मारलेलं आहे. कोण मुलं ऐकत असतील आणि कोण मुलं जर खेळत असतील तर आजच्या त्या गेम त्याग करा. माझ्याकडून नियम घेऊन जावा. खेळत नसला तरी घेऊन टाका, कारण की खेळण्याचे भाव कधी होऊ नये. त्या क्रीडाच्या माध्यमातून हे सगळं प्रकरण आले. मला सांगावं असं वाटलं म्हणून मी सांगितले. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून अशा प्रकारच्या क्रीडा खेळणं आवश्यक आहे, ती जीवनाला एक संजीवनी देते. अशा प्रकारच्या क्रीडांचा त्याग करणं आवश्यक आहे, ती जीवनाला विपरीत दिशेने नेऊन जातील. त्या सगळ्या क्रीडांचा त्याग करणं आवश्यक आहे. क्रीडा सगळ्यात आहे, पण कोणती क्रीडा करतो हे महत्वाचं आहे. आज बऱ्याच मुलांनी क्रीडाच्या माध्यमातून आपल्या आई वडिलांचं, आपल्या गावाचं, आपल्या टीचरांचं, शिक्षकांचं आणि भावकीचं सगळ्यांचं नाव वर केले. परंतु अशी काही माणसं आहेत ते क्रीडाच्या क्षेत्रातून आपल्या आई वडिलांचं, आपल्या भावकीचं आणि आपल्या गावाची मान खाली घालायला होती. ते क्रीडाचं सांभाळले. त्याच्यामुळं तुम्ही लक्ष देणं आवश्यक आहे. त्याच्या पुढे जाऊन सुभाषित, विनोद, वाणी ही दुसरी क्रीडा आणि धूत वगैरे खेळणे याला कला व्यासन म्हणतात. कला व्यासन म्हणजे काय? धूत म्हणजे ज्याच्यामुळे सगळं राज्य गेलं. काय?
शकुनी मामा आठवला असेल, मी नव शकुनी मामा. त्याच्या माध्यमातून सगळं गेलं. एक तशा पद्धतीची गेम सुद्धा आज मुलांना खेळून देऊ नका. आज शेअर बाजार, शेअर मार्केट, आज किती मुलांची संसार देशोधडे लागले तुम्हाला माहित नसेल. सुचित करले यात आले म्हणून ते सुद्धा त्यामध्ये येते, या कला व्यासंगामध्ये येते. पण तो कला व्यासंग येण्यामध्ये जुवा खेळणे या व्यसनामध्ये ते येते. ही गोष्ट लक्षात घ्या. फक्त स्थिर शेअर मार्केट असेल तर खेळ तर चालतंय, परंतु जे फिरतं शेअर मार्केट आहे ते खेळणे म्हणजे जुवा खेळणे. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला माहित असं म्हणून सांगितलं. म्हणजे तुम्ही बरेच जण मुली आहेत, बरेच जण मुलं आहेत, बरेच जण पत्नी आहेत. आपला नवरा खेळत असेल तर आडवा कुठं खेळण्यापासून हो, त्याच्या पुढे एवढ्या सगळ्या भेदामध्ये ही काही निपुण होती. त्याच्या पुढे जाऊन सांगितलेलं आहे की एक गोष्ट लक्षात घ्या. त्याच्या आचार्य भगवंतांनी जे सांगितलेलं आहे त्यामध्ये हे जे जग जे आहे ते आश्रित आणि आश्रय असे दोन प्रकारने सांगितलेले आहे. जगाचे भेद सांगितले बरं का. आश्रित आणि आश्रय, जीव अजीव हे आश्रित आहेत आणि पृथ्वी वगैरे आश्रय आहे. म्हणजे त्याच्या आश्रयाने आपण राहतोय म्हणून आश्रित आणि आश्रय सांगितलेले आहे. आम्ही या दोन्ही गोष्टीमध्ये पूर्णपणे निष्णात असणं आवश्यक आहे. कुठल्या गोष्टी काय आहे, कुठली गोष्ट काय आहे आणि कुठल्या गोष्टी काय असणं आवश्यक आहे या गोष्टी बघणं आवश्यक आहे. त्याच्या पुढे जाऊन संवाहन कला, सेवची कला सांगितली आहे, ज्यामध्ये ती निष्णात होते. संवाहन कला आज तुम्ही मुलांना शिकवलं नाही, मुलं तुमचं करत. संवाहन कला म्हणजे काय आहे माहितीये, सगळ्यांना माहिती, पण त्या कलेचं मराठीमध्ये नाव सांगितल्यावर तुला समजावून सांगितलं तुम्हाला कळेल. संवाहन कला म्हणजे काय, मॉलिश करणे. हो माहिती का मला, नवीन काय सांगायला, त्या सासूभूत व्हायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, संवाहन कला म्हणजे आज सेवा वैयावरती हे भेद बरेच जण विसरून गेले. आज मुलांना शिकवावं लागते वैयावरती आई वडिलांची कशी करायची, वैयावरती आई वडिलांची केली पाहिजे, आजी आजोबांची केली पाहिजे, हे मुलांना सांगायला लागतंय. तरी सुद्धा मुलं ऐकायला तयार नाही. का सांगा, त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या आई वडिलांची केली काय, त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या आई वडिलांची केली काय. मुलं देखील देखील शिकतात. तुम्ही जर तुमच्या सासू सासऱ्यांची आई वडिलांची सेवा करत असाल तर तुमची मुलं तुमची सेवा करतील. जसे करावे तसे तुम्हीच म्हणला, सगळं मान्य आणि करतात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, ती सुद्धा दोन प्रकारचे संवाहन कला जी आहे, मर्दन किंवा मॉलिश करण्याची कला त्याला म्हणतात. ती दोन प्रकारची आहे. पहिली आहे ती कर्म संस्क्रिया आणि दुसरी आहे ती संयोपचारिका. म्हणजे त्वचा, मांस, अस्थि, मन यांना सुख देण्याच्या अपेक्षेने कर्म संस्क्रिया संवाहन कला ही चार प्रकारची आहे. त्यामध्ये संस्पृष्ट, ग्रहित, भुक्ती, चालित, आहत, भंगित, विद्ध, पीडित आणि भिन्न पाटित असे त्याचे भेद होतात. याशिवाय मृदू, मध्य आणि प्रकृष्ट असे त्याचे तीन भेद आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, संवाहन केवळ त्वचेस सुख मिळते ते मृदू किंवा सुकुमार संवाहन होय. ज्यामुळे त्वचेस व मांसास सुख मिळते ते माध्यम संवाहन होय आणि त्वचा, मांस, अस्थि यांना सुख देते ते उत्तम संवाहन होय. ही कला आहे. आज बघा एक गोष्ट लक्षात घ्या, या कलांची सगळ्या कला शिकत असताना आज बरेच असे, आज तुम्हाला आई वडिलांना किंवा म्हाताऱ्या माणसांना काय झालं तर सगळ्या काही बारीक बारीक गोष्टीला कुठे न्यायला लागतंय, गाडीत घाला आणि म्हणजे जर तुम्हाला जर या कला माहित असत्या थोड्या थोड्या तर काही गोष्टी तुम्ही वैयावरतीच्या माध्यमातून बऱ्या केल्या असतात. बऱ्याच जणांना माहित नाही, साधं साधं माहित राहू दे, एवढं तर येते की नाही, येते हे तर येते की नाही. हे मी पोरांना सांगतोय हसत खेळत, हे सोडून सगळं दाबा म्हणजे वैयावरती करा. हे का सांगतोय मध्ये काय, एका गावामध्ये कुठल्या तरी गावात गेलतो आणि सगळ्या पोरांना मी पहिला काय सांगतो, सगळे अवयव दाबायचे असं सांगतो. एक कलाकार मुलगा एका गावात होता, आजाचं नरडत करता. तो आजचा विचार आले, महाराज असली शिकवले आमच्या मुलांना. म्हणलं मी काय शिकवलं, मी सगळे सेवा करा वैयावर काढून सगळे. मग मुलगा नाही हे कसं धरला, सगळे अवयव दाबा. तेव्हापासून सांगवले हे सोडून अशी मी मुलं आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आज या कैकेयीच्या सगळ्या पात्राचं वर्णन आपण ऐकले.
असं वाटलं आता आज बऱ्याच जणांना चिंतन करायला लावणार आहे संध्याकाळी. हे जे आज जे ऐकलंय आपण सगळ्यांना चिंतन करायला लावलंय, तुम्ही सुद्धा चिंतन करावं. उद्याच्या भागामध्ये कैकेयीचं पात्र आणि दशरथ आणि कैकेयीवर आलेल्या संकटाचा प्रसंग उद्या येणार आहे. अतिशय उत्कृष्ट प्रसंग की ज्यावेळी दशरथ आणि कैकेयी ज्यावेळी त्या कैकेयीच्या पात्राचं पूर्णपणे निष्णात झाल्यानंतर ते पात्र ज्यावेळी दशरथाकडून वरलं जातंय, म्हणजे दशरथ आणि कैकेयीचे ज्यावेळी लग्न होतंय, लग्न झाल्यानंतर त्यांच्यावर आलेला लग्नाच्या दिवशीच आलेला उपसर्ग कसा पद्धतीनं या कैकेयीने आपल्या कलांच्या माध्यमातून आणि आपल्या साधनेच्या माध्यमातून आणि आपल्या शक्ती आणि आपल्या राजनीतीच्या माध्यमातून कसा दूर केलं याचं वर्णन उद्याच्या पर्वामध्ये आचार्य भगवान रविसेन स्वामीजी करणार आहेत. आणि दशरथ सुद्धा किती पराक्रमी होता, किती उत्कृष्ट राजा होता आणि उत्कृष्ट पिता आणि उत्कृष्ट माता काय असतात हे उद्याच्या भागामध्ये उद्याची कला आचार्य भगवान प्रस्तुत करणार आहेत. तुम्ही या कलातून काही बोध घेऊन आपल्यामध्ये सुद्धा त्या कला विस्तृत करण्याचा प्रयत्न पुरुषार्थ करावा एवढी भावना करतो. आणि आजच्या श्री राम कथेला मी विश्राम देतोय. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मत सागरजी महाराज की, विद्यासागर की, गुण आगर की,